मॅन ऑफ मॅच जयवंत भवर या साहेबांच्या शुभ हस्ते मात्र दिला जाईल. तर कॅमेरामॅनला विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. आपण टिपायचं आहे. रवी उघडे 4 धावा आणि 4 विकेट मात्र कॅरी केल्या गेल्या त्या गोलंदाजी मार्कवर आणि सामना पूर्णतः आपल्या बाजूने झुकवला गेला रवीच्या माध्यमातून. तर चालू सामना आपण पाहतोय. जसा चेंडू गेम ऑन केला जाईल चेंडू सामना मात्र केला जाईल. सारा 11 जो संघ 2 मॅच लॉस झाला गेलाय आणि मास्टर 7900 जो संघ दोनही सामने जिंकला गेलाय. असे दोन्ही लढत आपण पाहतोय. जसा सामना चालू होईल तसं मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक मी त्यांना आमंत्रित करतो. करवई गावचा एक बुलंद आवाज स्क्रीनवर आपण पाहतोय. प्रेक्षक बोनोली गावचे मंगळ उघडे तसेच नागेश लचके आणि जनार्दन घुटे यांना आपण पाहतोय स्क्रीनवर. कॅमेरामॅनचं कौतुक करेन. ओव्हर टू द प्रसाद सर. हॅलो. तर थँक्यू मनोज. तर आपण पाहू शकता मास्टर 7900 ही टीम टॉस जिंकला आणि एक धाडसा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. तर मास्टर 7900 टीमचे संघ मालक श्याम देशमुख सर असतील तर विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच स्टार्ट गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट. स्ट्राईकवरती सुनील शेटे. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती सुरेश. पहिला चेंडू सफल झाला. फक्त चेंडूला दिशा दिली. फाईन लेगच्या दिशेनं चेंडूला खेळून काढलाय. बॉल जाईल फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. येथे हा चौकार. अगदी जर विचार केला तर सुनील शेटे यांचा जो हरायला घाबरत नाही तो जिंकण्याची धाडस करतो. नक्कीच का 2 सामना जिंकलं ह्याचा उत्तर या चौकारानं दिलं. खोलबटपाचा हा चेंडू गॅपमध्ये चेंडूला पाठवला. डीपमध्ये फिल्डर आहे राजू आहेत डीपमध्ये. जो चंद्री चिंचवली टीमचा खेळाडू. आता मात्र आपण पाहतोय सारा 11 टीमच्या वतीनं खेळ करत असताना डीपमध्ये फिल्डिंगमध्ये चांगला दर्जा त्यानं दाखवलाय. या चेंडूवरती मिळेल फक्त एक सिंगल. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आत सुनील शेंडे आणि त्यांच्यासोबत राकेश भगत. राकेश भगतचा विचार केला तर गोलंदाजी सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगली होते. राकेश भगत हा मात्र सांबारी टीमचा खेळाडू. आता मात्र आपण पाहतोय मास्टर 7900 या टीमच्या वतीनं फुल टॉस देशा दिली फक्त या चेंडूला अगदी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडत येतोय हा चौकार. स्टार्ट. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू. बाळचा हलकासा स्पर्श आणि फलंदाज होईल बाद. काय निर्णय पंचाच्या माध्यमातून लाभलाय. अगदी चांगला निर्णय. अनंत गावंडा आणि स्क्वेअरच्या अंपायर किशोर उघडे सरांच्या माध्यमातून इथं एक अजून एक फलंदाज बाद.
हरायला तयार आहे, फक्त आपली मानसिकता जिंकण्याची पाहिजे. आणि अगदी 2 सामने हरून मात्र तिसऱ्या मॅच मध्ये आपली मानसिकता जिंकण्याची ठेवून चांगली गोलंदाजी करत असताना आता मात्र आपण पाहतोय सारा 11 हा संघ. गोलंदाज आपण पाहतोय सुरेश बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत सुरेशने 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मागे 9 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी देखील त्याने बाद केलाय. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज रमेश. शॉर्ट ऑफ द लेनचा बॉल, हलकीशी अपील झाली या बॉल वरती. नक्कीच मितमनेन पंच कोणत्याही प्रकारची खून देत नाहीत. अगदी मितमनेन हा येतो इथनं डॉट चेंडू. विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास जो असतो ना तो मात्र इथनं उंचावलाय. आणि गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती सुरेश काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत हा 5 चेंडू फेकलेत गोलंदाजाला, सातत्यानं चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली. पुन्हा एकदा हलकीशी अपील. पंच आम्हाला सांगत असताना पहिला षटक इथनं अतिशय वेगानं समाप्त झालाय. धावा संख्या पाहता पाहता 9 या आकड्यावरती थांबली आहे. मास्टर 7900 या टीमला फक्त 9 धावांवरती थांबवत असताना सुरेशला आपण पाहिलं आणि एक महत्वाचा विकेट देखील त्यानं मिळवला आपल्या संघाला. तत्पर्यंत आपण पुन्हा एकदा वळूयात आपल्या DJ मास्टरकडे. पुन्हा एकदा थँक्यू रिजे. भरपूर चांगला धुवून तुमच्या माध्यमातून आपण पाहू शकता स्क्रीनवरती मास्टर 7900 टीमचा बॅनर. या टीमचा कर्णधार आपण पाहतोय सुनील शेंडे. मैदानाच्या आत ज्यांना 2 चेंडू फेस केले चेतन आणि 5 धावा आपल्या संघासाठी त्यांना दिल्यात. तोच फलंदाज स्ट्राईक वरती. आता मात्र वर्टिव कंपनी इनकडनं गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय दुसरा गोलंदाज विलास हवाले. याच गावातील ह्याच मैदानावरती सातत्यानं प्रॅक्टिस करतो आणि अगदी विलास हवालेचा जर विचार केला तर अगदी या मैदानाची माती ते माती, खडा ते खडा आणि गवत ज्याला ओळखतो तोच विलास हवाले. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कशा प्रकारे गोलंदाजी करेल संपूर्ण नजरा. विलास हवालेवरती पहिला चेंडू खोलपटपाचा होता. ऑन साईडला फक्त ड्राईव्ह केलाय सुनील शेंडेला. फक्त या चेंडूवरती मिळेल एक चिकी सिंगल. फक्त सिंगलनं धावसंख्या पुढे नेण्याचं काम. डॉट वरून फक्त सिंगलला मित्रमंडळी प्राधान्य देत असताना आपण पाहतोय मास्टर 7900 हा संघ. धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील ही 7वी मॅच आपण कव्हर करतोय. 7वी मॅच म्हटलं तर मास्टर 7900 विरुद्ध सारा 11. मेन पंच आपण पाहतोय अनंता गावंडा स्पेलिंगच्या अंपायर किशोर सर आहेत. आता मात्र गॅप मध्ये चेंडूला पाठवला. आउटफील्ड फास्ट आहे. रमेशच्या बॅट मधून जणू काही बंदुकीची गोळी सुटली. त्याच वेगाने चेंडू निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. डीजे कक्षात मी विनंती करतो आपल्यासाठी बसण्यासाठी चेअर्स उपलब्ध करून दिल्यात. तर आपण फक्त चेअर्स मध्ये बसायचं आहे. जर ऊन येत असेल तर तुम्ही पाठीमागे सावलीत देखील आहे, तुम्ही सावलीमध्ये बसू शकता. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. खोलबटाचा हा चेंडू शॉर्ट फाईनल फिल्डर बॉल खाली. नक्कीच मैदानात चांगला प्रदर्शन आता मात्र सारा 11 टीमच्या वतीने होत असतो. अगदी डॉटच्या नंतर या बॉलवरती हाफ चान्स निर्माण करून दिला होता गोलंदाज विलास हवालेनं. बट थोडासा मैदानाने थोडासा लेझी झालाय. 30 सर्कलमध्ये फिल्डर मिळाल्या चेंडूवरती फक्त एक सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली चौकारानंतर एक आलाय. तब्बल 15 या आकड्यावरती. गोलंदाज आपण पाहतोय विलास हवाले. अगदी मितमने मॉडर्न डे पॉवर प्लेचा दुसरा षटक फेकी करत असताना आतापर्यंत फक्त त्यानं 6 धावा खर्च केल्या. हलकीशी अपील. नक्कीच पंच सांगत असताना हा चेंडू बाहेरच्या दिशेने आहे. अगदी स्टंप पासून भरपूर दूरवरचं अंतर चेंडू पासून होतं. नक्कीच पंच इथं चांगली खून आम्हाला देत असताना आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू डिलेवर झाला. नक्कीच मितमने 8व्या ते 9व्या स्टंपवरती हा चेंडू होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कोलबटाचा हा चेंडू मिस्टामिंग शॉट. झेलची संधी. गोल्डन विकेट मिळेल का? आणि हो, गोल्डन विकेट मिळत असताना सारा 11 या टीमला सुनील शेंडे बॅक टू द आउट. फलंदाज बाद. पहिला नाहीतर दुसरा विकेटचा पतन.
मास्टर 7900 या टीमला लागत असताना फलंदाज बाद. मी मगाशीच उल्लेख केला विलास हवालेचं. याच मैदानावरती तो सातत्यानं प्रॅक्टिस करतो आणि घरच्या मैदानावरती मॅच खेळत असताना सर्व त्याला मी त्या म्हणेन अंदाज आहे की कोणत्या प्रकारे चेंडू फेकायचे, फलंदाजाला कशा प्रकारे फलंदाज फिटवर्कचा वापर करतो, कोणत्या दिशेनं चेंडूला टर्न करायचा आहे. आणि अगदी हे गुणवंत खेळाडूंचे हे आपण इशारे पाहू शकता. नक्कीच आपण जर विचार केला तर विलासनं मात्र षटक हाताळलं. त्यानं खर्च केला फक्त 6 धावा आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद केलाय. सुनील शिंदे सारख्या फलंदाजाला त्यानं थांबवण्याचं काम केलं. थांबवत असताना मात्र शेवटच्या चेंडूवरती यश देखील मिळवून दिले आपल्या संघाला. पहिल्या इनिंगचा तिसरा षटक आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सुरेश ज्यानं पहिला षटक हाताळला, त्यांना धावा खर्च केला होता 9. तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसरा षटक घेऊन आपल्या संघासाठी आलाय. स्ट्राईक वरती फलंदाज देवीदास होते. अगदी मी तर म्हणेन मोठा फटका खेळायचा होता, बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. इथं मोठा फटकाच्या शोधामध्ये फलंदाज आता पाहतोय आपण. अगदी सलामीची जोडी आता मात्र गाराज झाली डगआउटच्या रस्त्यावरती. नक्कीच मी तर म्हणेन आता मात्र इथनं कोणत्या तरी फलंदाजाला धावा इथनं उभाराव्या लागतील. एखाद्या फलंदाजाला इथनं जबाबदारी घ्यावी लागेल. सफल झालाय, बॅट बॉलचा चांगला संपर्क झालाय, भरपूर मोठा गॅप आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हो फाईन लेगची सीमारेषा पार येतोय हा देवीदासच्या बॅट मधून चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ह्या गोलंदाजाच्या विरोधात दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. आता मात्र देवीदासनं देखील आपला बॅटचा फेस ओपन केला. उलटा चेंडू फिल्डर तैनात, झेलती संधी, फलंदाज बाद. चौकाराचा उत्तर देत असताना विकेटनं खुन्नस या चेंडूवरती दाखवत असताना होईल फलंदाज बाद. डीजे तर आपण लगेच आमच्या आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर ग्रामपंचायत सदस्य आहेत मनोज उघडे यांचा आपण लगेचच आपण मान सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतो नारायण पारधी सरांना आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं सरांच्या वतीनं आपण मनोज उघडे यांचा सत्कार करणार आहोत. तर मी विनंती करतो मनोज उघडे आपण यायचा. तर कॅमेरामॅनला विनंती करतो. तर ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे सदस्य आहेत. आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहोत. त्यांचा सत्कार करत असताना आपण पाहू शकता आमच्या असोसिएशनचे खजिनदार माननीय श्री नारायण पारधी सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सत्कार करत आहोत. पुन्हा एकदा मॅचकडे बोलूयात आपण. लगोपाठचे 2 विकेट इथनं मिळवले. विकेट हँडरच्या उंबाड्यावरती खोलबा डब्बाचा चेंडू ऑन साईडला फक्त ड्राईव्ह केला. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. फलंदाज झाला थोडासा एक धाव, तर पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. नक्कीच मी तर म्हणेन अजय स्वतःवरती नाराज असेल, कारण की त्यानं कॉलच दिला नव्हता की इथनं 1 घ्यायचे की 2 घ्यायचे. स्वतःवरती नाराज आणि इथनं एक सांघिक यश मिळत असताना आपण पाहू शकता सारा 11 या टीमला अजून एक फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपण बोलूयात. 20 या आकड्यावर डबल 5वा धक्का लागतोय अजयच्या स्वरूपात. नवीन फलंदाज देखील आपण पाहतोय अजय अघान. 7व्या क्रमांकासाठी आता मात्र मास्टर 7900 या टीमसाठी उतरलाय. 7व्या क्रमांकावरती येऊन इथनं चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि APL लीग म्हटलं तर प्रत्येक खेळाडूला इथनं संधी मिळाली असते आणि प्रत्येक खेळाडूला त्या संधीचं मात्र सोनं करावं लागेल. खोलवा टप्पाचा हा चेंडू सुरेशने फेकला आणि पहिला चेंडू वरती फलंदाज बाद. अजय अगान पहिला चेंडू फेस करत असताना डग आउटच्या रस्त्यावरती लेग बिफोर विकेटच्या अपीलीतनं उचलून धरली. फलंदाज बाद. अजून एक विकेटचा पतन. सुरुवातीला असं वाटलं की धावा भरपूर होतील पण त्यानंतर जणू आपण पाहिलं पत्त्यांचा बंगला ज्या प्रकारे एका हवेचा झुलकानं खाली पडतो त्याच प्रकारे हा डाव मात्र कोसळत असताना धावसंख्या 20. तर 3 षटकांचा इथनं वाजवी खेळ झाला समाप्त. धावसंख्या फक्त ना फक्त 20-6. गडी देखील इथनं बाद झाले. तर मी विनंती करतो आपण लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. तर गदी विचार केला तर या ओव्हरमध्ये 3 विकेट आले. एक सांघिक यश आलं. भरपूर चांगला षटक सुरेशने हाताळलं आणि का लगेच दुसरा षटक आपल्या संघासाठी त्याने हाताळलं ह्याचं उत्तम उदाहरण देत असताना आपण पाहिलं. या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 5 धावा. 3 महत्त्वाचे गडी देखील त्यानं बाद केलेत. आणि अशा प्रकारे आपण खेळ पाहतोय. मास्टर 7900 या टीमचा संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल रामदास आणि मारुती या 2 खेळाडूंना. आता मात्र खरी लढाई मिडल ऑर्डरच्या या खेळाडूंवरती आली आहे. संपूर्ण जबाबदारी मिडल ऑर्डरच्या या खेळाडूंवरती रामदास आणि मारुती. मैदानाच्या आत आपण पाहतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय. चौथा गोलंदाज सारा 11 टीमच्या वतीनं किरणला आपण पाहतोय. तर मी विनंती करतो आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी शिंगवे तसंच मी विनंती करतो सुभाषजी हंबीर जे उपाध्यक्ष आहेत दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण लगेचच आपल्या या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. खोलवाटपाचा चेंडू भरपूर चांगला फटका फसलाय आणि अगदी मितमान्यांना चेंडू देखील चांगल्या रीतीनं जज करत असताना अमर इथनं अजून एक फलंदाज बाद. रामदास बॅक टू द डगआउट. हा लागतोय तब्बल 7वा धक्का मास्टर 7900 या टीमला. संघामधील कोणाची जर चावी हरवली असेल तर कृपया करून स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आपण प्रॅक्टिसला गेला होता त्या ठिकाणी तुमची चावी हरवलेली आहे. तर सिंगवे वॉरियर्स कोणत्या खेळाडूची चावी असेल तर त्यांनी त्वरित स्टेजशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. तर थँक्यू सर. जर सिंगवे वॉरियर्स टीमचे कोणी खेळाडू आहेत तर त्यांची जर चावी हरवली असेल तर आपण रामदासजी शिंगवे यांच्यासोबत तुम्ही संवाद साधू शकता. पुन्हा एकदा मॅचकडे आपण बोलूयात. डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवत असताना अगदी मी तर म्हणेन की आपण चेंडूला ढकलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवला. आउटफील्ड फास्ट आहे. अगदी पाहता चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मारुतीचा बॅट मधून येतोय हा चौकार. अगदी मी तर म्हणेन योग्य रीतीला हा चौकार आलाय आणि नक्कीच मी तर म्हणेन आता इथनं खऱ्या अर्थानं ही जिम्मेदारी घ्यावी लागेल मारुतीला. इथनं संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज किरणवरती हल्ला चढवत असताना मारुतीला. अगदी मारुतीचा विचार केला ना चेतन तर हा बदलापूर मोबाला टीमचा खेळाडू आणि सातत्यानं डिफेन्सिव्ह क्रिकेट ह्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आताचा फटका जर आपण पाहिला तर शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू पॉईंटमध्ये ढकलायचा होता पण बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. यष्टीरक्षक आपण पाहतोय विलास हवाले भरपूर चतुर असा हा यष्टीरक्षक. अगदी थोडासा बॉडी बॅलन्स फलंदाजाचा बिघडला. लगेच यष्टींवरती हा चेंडू लावण्यात आला आणि अगदी पंचांकडे अपील देखील झाले पण पंचांनी अपीला फेटाळून लावलंय. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफ होता. हा येतो इथनं डॉट बॉल. अगदी आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा चेंडू गॅदर करत यष्टींना लावलं. नक्कीच मी तर मनाने एक चांगला यष्टीरक्षक भुवनेश्वर टीमच्या वतीनं विलास हवाले लाभलं.
चौकारानंतर येतोय हा डॉट बॉल. या ओव्हरचा विश्लेषण केला तर आतापर्यंत 3 चेंडू सुरेखरित्या फेकलेत. शॉर्ट ऑफलाईनचा हा चेंडू हलकीशी मी तर म्हणेन दिशा दिली या चेंडूवरती. कव्हर्समध्ये चेंडूला ढकलला. फिल्डर देखील आहे त्या दिशेने. या चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच तब्बल 26 या आकड्यावरती. खूप चांगली माहिती आम्हाला देतात या मॅचच्या दरम्यान आमचे साथी गुणलेखक चेतन लचके. ह्याच विभागात एक चांगला स्कोरर, चांगला गुणलेखक आपल्याला मिळत असताना. खोलवा टपाचा हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. गॅपमध्ये चेंडूला ढकलला. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव होईल का पूर्ण? अगदी मी तर म्हणेन आधीच यष्ट्या पाडण्याचा प्रयत्न झाला गोलंदाज किरणचं. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि षटक देखील इथनं. तर एक चेंडू बाकी असेल. तर पहिला चेंडू मात्र खराब होता, वाईट चेंडू होता. तर एक चेंडू बाकी असेल. तर या ओव्हरचं आम्ही विश्लेषण करतो. पहिला चेंडू गोलंदाजांना खराब फेकला, वाईट चेंडू आला. त्यानंतर एक विकेट, एक चौकार. त्यानंतर डॉट चेंडू, एक सिंगल आणि आता मात्र डबल. अशा प्रकारे गोलंदाजांना 6 चेंडू फेकले, एक खराब चेंडू होता त्यामध्ये. नक्कीच मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी आतापर्यंत किरणनं केली. 5 चेंडू मागे त्यानं फक्त आणि फक्त 8 धाबा खर्च केल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकी करत असताना अगदी मी तर म्हणेन बॉडी बॅलन्स बिघडला इथं फलंदाजाचा. बट मी तर म्हणेन बाईच्या रूपात किती धावा मिळतील? नक्कीच 2 धावा इथनं अंकित होतील. षटक इथनं समाप्त झालाय. लेग बायच्या स्वरूपात ह्या मिळतील 2 धाबा. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 30 या आकड्यावरती. डीजे विनंती करतो सारा 11 टीम आपण मीटिंग करू नका. तर आपण लगेचच फिटिंग सजवायचे. विनंती करतो पंचांना देखील आपण खेळाडूंना ताकीद द्यायची. तर चला सारा 11 टीम आपण प्लीज वेल करू नका. अजूनही ही मॅच जर सोडली तर अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. नक्कीच अजूनही या मॅचचा अर्धी इनिंग आपण पाहायचे. अजूनही पहिली इनिंग आपण पाहतो. यानंतर सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. म्हणजे असं पाहिलं तर आपल्याला 3.5 इनिंग आपल्याला 3.5 मॅचेस इथनं कव्हर करायच्या आहेत. 5वा षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. सारा 11 टीमच्या वतीनं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती नितेश, स्ट्राईक वरती मारुती, नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय भरत. हॅलो फुल टॉस. अगदी मी तर म्हणा स्लीपमध्ये थोडासा खरा प्रदर्शन दाखवत असताना नक्कीच थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय या बॉलवरती. अगदी या बॉलवरती मिळेल फक्त एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 31 31 या आकड्यावरती. स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं ते म्हणजेच भरत भगतला. भरतचा विचार केला तर हा एक खेळाडू बदलापूर मोहपाडा टीमचा आहे आणि अगदी दोन्ही खेळाडूमध्ये चांगला ताळमेळ जुळून आला आहे. अगदी एका रनानं धावसंख्या पुढे नेण्याचं काम करतायत. मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक थोडासा चुका करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज आहे सेफ. नक्कीच इथनं मिळेल अजून एक 22च्या स्वरूपात ही एक धाव. तर पंच 22ची धाव होती ना. थँक्यू. तर लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव अंकित झाली. आपण काय विचारतो ही लेग बायची आहे की बायची आहे? कारण का आपण सिरीजसाठी रन्स घेतो. नक्कीच मी तर म्हणे इथं अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न. आत्महत्या करेल का? बट नक्कीच अजूनही डिसिजन इज पेंडिंग आणि मला तर वाटतं फलंदाज हा पॉपिंग क्रीज मध्ये सेफ. तर पंच काय डिसिजन आहे? नॉट आउट. थँक्यू. इथनं एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. तर दोन्ही खेळाडूंना मी तर म्हणेन तर तिसऱ्या पंचाची मागणी होत्या. विनंती करतो आमच्या टेक्निशियल ग्रुपला, ओमसाई MTC लाईव्ह स्पोर्ट्सला विनंती करतो आपण
तर रनआउटचा प्रयत्न घेतलेला आहे. मी विनंती करतो, तर मी विनंती करतो आपण कॅमेरामॅन तपासणी करायची. तर फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे, नॉट आउट असेल तर इथनं एक धाव मिळेल. तर आता रिव्ह्यू मात्र मिळणार नाही हेच सांगत असताना आपण पाहतोय किशोर सरांना. तर या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 33 आकड्यावरती. तर एकच धाव मिळेल. तर हा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मारुतींना. तर आतापर्यंत 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू बाकी. या षटकातील आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवरती नितेश, स्ट्राईक वरती भरत. डी स्कूपचा हा फटका सुद्धा फटका फसलाय. झेलची संधी, यष्टीरक्षक विलास वाले या झेल खाली. अजून एक फलंदाज बाद, अजून एक विकेटचं पतन. भरत बॅक टू द डगआउट. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. अगदी विचार केला तर डिस्कोप खेळण्याचा प्रयत्न केला होता, बट नक्कीच मी तर म्हणेन कुठेतरी नजर नव्हती. पण आता मात्र भरपूर नजर ठेवली या चेंडूवरती. लो फुल टॉस होता, मोठा फटका आलाय. या धावा कुठेतरी शेवटच्या मोमेंटला महाग पडतील सारा 11 या टीमला. नक्कीच या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 39 या आकड्यावरती. शेवटच्या मोमेंटला या धावा येतात त्या भरपूर महत्वाच्या असतात. हेच मी तर म्हणेन नक्कीच गोलंदाजी करत असताना डिफेन्स करावा लागतील. ह्या शेवटच्या चेंडूवरती हलक्या हाताने डिफेन्स केला. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील होईल पूर्ण. 5 षटकांचा वाजवी खेळ झाला समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 41 या आकड्यावरती. आपण यायचं मायक्रोफोन वरती. दरम्यान होळी या सत्कार सोहळ्याकडे. त्यानंतर बजरंगी 11 या संघाचे पुरस्कृते प्रेरणास्थान आधारस्तंभ मंगेशजी उत्तेकर या साहेबांना विनंती असेल यायचे साहेब, आपण आपला सत्कार सोहळा केला जाईल. त्याच्यानंतर मास्टर 7900 या संघाचे पुरस्कृते
मास्टर 7900 या संघाचे पुरस्कृते संघ मालक आपण कुठे असाल तर या सत्कार सोहळा आपलाही केला जाईल. तर वळूया सामन्याकडे. तर संघाचे संघ मालक मास्टर 7900 यायचं आपण. त्यानंतर बजरंगी 11 संघाचे मंगेश उत्तेकर या साहेबांना विनंती असेल सत्कार सोहळा आपला केलाही जाईल. तर तब्बल 30 चेंडू आणि एकूण 42 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. सारा 11 संघासाठी हा एक निर्णायक सामना असेल. सलामीची जोडी राजू कामांडा आणि विलास हवाले. हा चेंडू हलक्याच्या हाताने पुश केला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अजयला पाहतोय. तर यानंतर होणारा सामना असेल अमित 11 आणि स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान 11 या संघाचा टच विन केला जाईल. हा ही चेंडू इथे मात्र हलक्यात अशाने पुश केला. डायरेक्ट हिट दिला जात आहे. डायरेक्ट हिट ही दिलं गेलंय आणि थर्ड अंपायरची मागणी केली जाते. इथे मात्र डायरेक्ट हिट दिलं गेलंय. त्यापी पेंडिंग असेल. अजूनही पेंडिंग आहे. डिसिजन सेफ असेल. फलंदाज सेफ असेल. इथे मात्र विलास हवाले. तर मंगेशजी उतेकर साहेबांचं आगमन झालं गेले. त्यांचाही सत्कार सोहळा ते मात्र केला जाईल. ॲक्शन रिप्ले तर मंगेश उतेकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉच विनय करूया या पुढील सामन्याचा. अमित 11 रिव्ह्यू तुमचा नव्हता का? हो चालेल. म्हणजेच आता मास्टर 7900 या संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि दोन्ही संघाचे रिव्ह्यू इथे मात्र संपुष्टात आले गेले. दोन्ही संघांना आता मात्र रिव्ह्यू दिला जाणार नाही. पंचांचा रिव्ह्यू फक्त मांडला जाईल. त्यानंतर बजरंगी 11 संघाचे पुरस्कृते आधारस्तंभ प्रेरणास्थान मंगेशजी उतेकर या साहेबांचा सत्कार सोहळा आपण करूया. ठाणे जिल्हा आदिवासी समाजाचे जिल्हा अधिकारी आमचे लाडके आणि जवळील रामदाजी शिंगवे माजी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते या मंगेशजी उतेकर साहेबांचा इथे मात्र सत्कार सोहळा केला जाईल. याच दरम्यान हा त्यांच्या सत्कार सोहळ्याच्या मध्यस्थी दरम्यान चौकार येतोय. चौकारच्या मधून दाखल करत संख्या 5 अफलातून स्क्वेअर कटच्या माध्यमातून हा फटका खेळला. लेट खेळला. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू जातो डीपेक्सच्या कव्हरमध्ये. सत्कार सोहळा इथे मात्र केला जातोय. हा ही चेंडू इथे मात्र स्लॉटमध्ये होता. मंगेशजी उतेकर साहेबांना स्क्रीनवर पाहू शकाल. सुभाष आंबीर जिल्हा अधिकारी उपाध्यक्ष सुभाष आंबीर यांनाही पाहू शकाल. नंतर नवी मुंबई शिक्षक नारायण पारदिया सरांनाही पाहू शकाल. त्यानंतर रामदासजी शिंगवे साहेबांना माजी नगरसेवक यांनाही आपण पाहाल. कॅमेरामॅनचे कौतुक करेन. अतिशय देखणे असे चित्र
टिपले जात आहेत. टच इन केला जाईल लगेचच तिथं. अमित 11 आणि स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान 11 संघाचे मालक जर आले असतील, अतिश पाटील साहेब कुठे असाल तर या, तुमचंही सहर्ष स्वागत असेल. तर पहिल्या ओव्हर हाताळले गेल्या, 5 धावा खर्च केल्या गेल्या. विलास हवाले ऑन स्ट्राईक आपण पाहतोय 42 धावांचा पाठलाग करत असताना. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि इथून मात्र सरळ रेषेत येतोय पहिला षटकार विलासच्या बॅटमध्ये. दरम्यान हा चेंडू इथे मात्र गॅपच्या सिलेक्शन चेंडू खाली शतरक्षक येतील दूरवर्ण, तर त्याच्या डॉट मात्र लगेचच चेंडूला कव्हर केलंय आणि मास्टर 7900 संघाचे पुरस्कृते प्रेरणास्थान साहेब या आपण मालक असतील श्याम देशमुख साहेब, यायचं आपण श्याम सर. हा चेंडू पुन्हा एकदा कॅप्टन सिलेक्शन खेळलाय आणि डॉट चेंडूच्या नंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर 1 धाव आली. षटकार आला, त्यानंतर डॉट आला होता, त्यानंतर 2, त्यानंतर 1 धाव. आता मात्र हा चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप डॉट चेंडू लगातार खेळले जात आहेत. तब्बल 42 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावसंख्या अद्याप 14 धावा. स्क्रीनवर आपण पाहतोय राजूला ऑन स्ट्राईक, विलासला नॉन स्ट्राईक पाहतोय. 6 चेंडू स्पेस केले विलासने आणि 10 धावा खर्च केल्या. त्याच दरम्यान टॉप एज चेंडू खाली राकेश शैल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज बाद होईल. इथून मात्र राजू गावंडा बॅक टू पॅव्हिलियन. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज दुसऱ्या स्पेलमध्ये अजयला पाहतोय. हा चेंडू मात्र स्लॉट मध्ये चेंडू खाली शतरक्षक येतील रामदास टुमना अफलातून सेल कठीण सेल इथे मात्र कॅरी केला जातोय लॉंग ऑन मधनं आणि फलंदाज बाद होईल. इथून मात्र विलास हवाले बॅक टू द आउट. तब्बल धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात लागल्या गेल्या. सारा 11 हा संघ 2 मॅच लॉस होऊन तिसऱ्यांदा उतरलाय मैदानात आणि एक मी तर म्हणेन 30 चेंडू 42 धावांचा विचार केला तर लो स्कोरिंग सामना होता. याच दरम्यान श्याम सरांचं आगमन होतंय तर मास्टर 7900 या संघाचे पुरस्कृते प्रेरणास्थान ग्रुप ग्रामपंचायत कारावचे माजी सरपंच सुरेश शिंदोळे साहेबांच्या शुभ हस्ते श्याम सरांचा इथे मात्र आपण सत्कार सोहळा करूया.
त्यानंतर सत्कार सोहळा केला जाईल. आमचे लाडके अमित 11 चिंचवली गावचे एक पुरस्कृते प्रेरणास्थान या अमित 11 या संघाच्या याच दरम्यान हा चेंडू मात्र टॉपेज असेल. थर्ड मॅन आणि शॉर्ट मॅनला इथं बीट करून जातो चेंडू. 2 धावा येतील. 2 धावापेक्षा काही जास्त नसेल तर फलकावर धावसंख्या 16 धावा. स्क्रीनवर आपण पाहतोय हा चेंडू हा चेंडू इथं मात्र कलात्मक गोलंदाजी पाहायला भेटते. अफलातून गोलंदाजी अद्याप 4 चेंडू फेकी केले, 5 चेंडू फेकी केले आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 13 चेंडू आणि 26 धाव संख्येची गरज असेल. काय गोलंदाजी केली जाते. सेम लाईन लेनची गोलंदाजी. अंबराने अद्याप 4 चेंडू खेळलाय, 5 चेंडू खेळलाय आणि फक्त 2 धावा या एकवटल्या गेल्यात. रनवॉप मध्ये आपण पाहू शकाल ग्रॅप मध्ये अद्याप 16 धावसंख्येवर 2 विकेट आणि 20 धावसंख्येवर 6 विकेट होत्या या मास्टर 7900 या संघाच्या. अतिशय चांगलं आणि इम्पॉर्टंट हे ग्राफ दाखवलं जाते. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून जेवढं कौतुक करेन तेवढं कमीच असेल. पूर्ण टीमचं संपूर्णपणे मनापासून पूर्णतः मनपूर्वक आभार मानेन. येणारे चेंडू 12 आणि लागणारी धावसंख्या 26 म्हणजे 13.00 ची सरासरी इथे मात्र गाठली जाईल. तर गोलंदाजी मार्गावर खूप दांडगा अनुभव असलेले गोलंदाज आपण पाहतोय. राईट आर्म द ओव्हर पंचांच्या राईट आर्म राऊंड द ओव्हर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. स्ट्रायकर आपण पाहतोय सुरेश निरगुडेला, एक हार्ड हिटर असेल या चिंचवली संघाचा. हा चेंडू सुरेश साठी आपण पाहतोय. डॉट चेंडू आणि डॉट चेंडू मध्ये नक्कीच दबावामध्ये फलंदाजी केली जाईल. समीकरण इथे मात्र उरलं असेल. 10 चेंडू आणि 26 धावसंख्येचं सारा 11 या संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा टॉपेज असेल आणि कव्हर केला जातो चेंडूला. लगातार 7वा चेंडू डॉट खेळला जातो या सारा 11 या संघाच्या माध्यमातून. तब्बल 7 चेंडू एकही धाव आली नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा टॉपेज असेल. चेंडू खाली शतरक्षक येतील. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेला. दूरवरनं शतरक्षक येतील डीप बॅटवॉल मधनं. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकतील तोपर्यंत याच दरम्यान विलास वागे स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. मॅन फ्रॉम खरवई गावचे एक खेळाडू असतील आणि एक समाजसेवक असतील विलास वागे यांचंही मी मनापासून आणि या APL लीग मध्ये सहर्ष स्वागत करेन. 4 चेंडू तब्बल 2 धावा खर्च केल्यात. अजूनही हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि मिडल ऑफ द बॅट. हा येतो इथून मात्र शॉर्ट पिच चेंडूवर बिगेट षटकार. नितांत गरज होती या षटकाराची. 7 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आता मात्र असेल 18 धावा. संघर्ष तर करावाच लागेल कारण सुरेश सारखा फलंदाज अजूनही मैदानात आहे ज्याच्या माध्यमातून ओपन टुर्नामेंट खेळल्या जात आहेत. सलामीची फलंदाजी केली जाते. BCC
आरी 11 या संघाच्या माध्यमातून चिंचवली संघाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला. पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन चेंडू कव्हर केला जातोय आणि लगातार दुसरा मोठा फटका येतोय. धावफलकावर धावसंख्या 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज असताना 14 धावा 14 धावा खर्च 12 धावा खर्च केल्या जात आहेत माफी असावा आणि येणारे 6 चेंडू आणि लागणारी धावसंख्या इथून असतील मात्र 14 धावा. तर सारा 11 या संघाचा मालक नसल्याने त्यांचा एक खेळाडू गेला तरी होईल. जा 6 चेंडू आणि बघा सुनील सरांना विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका कारण येणारे 6 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 14. इथून जर आज सामना मास्टर 7900 या संघाने जिंकला. श्याम सरांच्या माध्यमातून हा संघ मात्र पुरस्कृत केला जातोय तर क्वालिफायच्या दिशेने हा संघ वळला जाईल. सुपर 6 मध्ये हा संघ मला तरी वाटतंय थेट प्रवेश केला जाईल. मास्टर 7900 च्या माध्यमातून हा चेंडू त्यानंतर ब्लॉक कॉल मध्ये चेंडू खाली शतरक्षक येतील रमेश आणि अमरला जे करण्याची गरज होती ते अमरच्या माध्यमातून केलं जातंय. सुरेशला स्ट्राईकवर आणायचं होतं ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आणि एक षटकार पाहिला गेला मागच्या 2 चेंडूवर. आता मात्र समीकरण उरलं असेल 5 चेंडू आणि तब्बल 13 या धावसंख्येचं. हा चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय पंचाने. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. अजय आगांच्या माध्यमातून बारविडाम वाकडी चिवाडी या गावातील हा संघ खूप जवळील मित्र परिवार असेल हा वाकडी चिवाडी संघामध्ये नक्कीच. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला असेल खूप इम्पॉर्टंट असेल आणि आपला हा येतोय डिपेक्स्टा कव्हरच्या डोक्यामधनं बिगिट षटकार डीजे. क्रिकेट किती फास्ट झालं गेलंय. बॅटची एज लागली तरी षटकार येत आहे बॅटमधनं. एवढा दमखम या युवा खेळाडूंच्या अंगामध्ये आपण पाहतोय. आता समीकरण उरला असेल इथे मात्र 4 चेंडू आणि 6 धावसंख्येचं. हा चेंडू कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फिरकीची गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय. समीकरण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल आपण स्क्रीनवर. बघा स्लोअर गतीचा चेंडू होता. फसवा चेंडू फेकला होता. चेंडू पडल्यानंतर पिचवर कुठेतरी उसळी घेतली आणि फसवा चेंडू फेकला गेला अजय अगनच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. हा चेंडू ब्लॉक मध्ये
जोरदार अपील केली जाते आणि ते मात्र थर्ड अंपायरची मागणी अंपायरच्या माध्यमातून फलंदाज बाद असेल ते मात्र अमर बेंगाळला परतावा लागेल. येणारे चेंडू असतील. आता मात्र दोन चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बघा. अतिशय अचूक असा क्षण टिपला जातोय. इम्पॉर्टंट क्षण टिपले जात आहेत MTCच्या माध्यमातून बघा. स्क्रीनवर आपण पाहतोय अमर बेंगाळला मात्र थोडीशी चुकी झाली गेली. थोडासा लेट झाला गेला. अमर बेंगाळ अर्धा सेकंदाचं इथे मात्र दोन चेंडू आणि 5 या धावसंख्येची गरज असेल. इम्पॉर्टंट चेंडू ब्लॉक कॉल मध्ये चेंडू होता आणि सामना इथे मात्र खूप रोमांचक सामना आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील. एक चेंडू आणि चौकाराची गरज असेल. नितांत गरज असेल. चला सुनील सर जास्त वेळ घेऊ नका. सुनील सर येणारे चेंडू एक चेंडू आणि 4 धाव संख्येची गरज असेल. रोमांचक सामना. गोलंदाजी मार्कर गोलंदाज बोनवले इन कडनं तयार होईल. राईट आर्म द ओव्हर केली जाते अजय आगांच्या माध्यमातून. रमेश गिरा ऑन अ स्ट्राईक. एक चेंडू 4 धाव संख्येची गरज. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता आणि सामना इथे मात्र जिंकला जातोय. मास्टर 7900 या संघाच्या माध्यमातून. हार्ड लक असेल सारा 11 संघ. तिसऱ्यांदा इथे मात्र पराभूत झाला गेलाय. 30 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज असताना